Hello friends, Bridge Course Part 3. Today we are going to learn the third activity. Look at the advertise of the screen and try to understand it. What is the learning activity? Provide a printed program pamphlet or program card to the learners. Observe it. Wedding anniversary event. 15th wedding anniversary celebration. Sunday, July 25, 2021 at 4:30 p.m. Mr. Sunil and Mrs. Sunita Patil are going to celebrate their 15th wedding anniversary. Request the pleasure of your company of this celebration. Venue: Deep Resorts near Sai Dham Main Road, Nagpur. This is the advertise. Ask one of the learners to read the provided program loudly in the class. Ask the remaining learners to listen it carefully. Ask the learners to take important points from the provided program in their notebook. This is the activity. बघा याच्यामध्ये काय की तुम्हाला एक जाहिरात दिलेली आहे, वेडिंग ॲनिव्हर्सरीची जाहिरात आहे. याच्यामध्ये तारीख, वार, हू इज द होस्ट अँड व्हेअर इज द प्लेस सेलिब्रेट आणि अशा प्रकारे ही जाहिरात तुम्ही समजून घ्यायची आहे आणि त्यावरून काही क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत, ॲक्टिव्हिटी सोडवायचे आहेत. बघा कोणकोणत्या आहेत. देर इज क्वेश्चन्स अँड ॲन्सर्स आर अवेलेबल इन धिस ॲक्टिव्हिटी. तर तुम्ही हे काय करायचं आहे, प्रश्नोत्तर वाचायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी काय आहे. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ द हेअर अँड द टॉर्टॉइज व्हॉट यू डू. बघा आता हे म्हणजे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे बरं का. आणि त्यानंतर प्रश्नोत्तर तर तुम्ही ही जे आहेत आपली ॲडव्हर्टाईज दिलेली आहे ती ॲडव्हर्टाईज वाचायची आणि त्यावरून सोडवायचं. इव्हॅल्युशन काय, क्वेश्चन्स अँड ॲन्सर्स. व्हॉट इज द क्वेश्चन्स, प्लेस, टाईम, पोस्ट, डेट, अदर डिटेल्स. ॲडव्हर्टाईज आता आपण वाचली त्यावरून ते पाहायचं आहे. संदर्भासाठी आपल्याला दीक्षा व्हिडिओ किंवा ई कंटेंट QR कोड आहेत, तो पण तुम्ही पहा. आणि मग त्याच्यानंतर पुढं आपल्याला काय करायचं आहे बघा. तर माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न, ते आपण काय शिकलो ते पाहणार आहोत, ते नंतर बघू. पण त्याच्या अगोदर बघा इन्स्ट्रक्शन्स आहेत काही टीचर्सनासाठी आणि इन्स्ट्रक्शन्स काही तुम्हाला पण आहेत, त्या वाचा. आणि आपण काय शिकलेलो आहोत पहा की माय टेक अवे किंवा टुडे आय लर्न, अंडरस्टँड हाऊ टू जॉट डाऊन द इम्पॉर्टंट पॉईंट्स. मग ही जाहिरातीवरून आपण हे कशा प्रकारे हे ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे ह्याचा अभ्यास करू शकतो. तर हा स्वाध्याय तुम्ही आपल्या 100 पानी वहीमध्ये लिहा आणि चाचणी देखील ह्याची परत होणार आहे 15 दिवसानंतर, तर ती तुम्ही सोडवायची आहे. तर ज्यांनी अजूनही स्वाध्याय वही म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटी सोडवण्यासाठी केली नसेल त्यांनी काय करा की 100 पानी वही करा इंग्रजी विषयासाठी स्वतंत्र, आणि तारीख, वार आणि ॲक्टिव्हिटी क्रमांक टाकून
आपल्या स्वाध्याय वहीमध्ये लिहून ठेवा. एक्झरसाइज बुक. तर ठीक आहे, आज आपण ही ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे. अधिक माहितीसाठी दीक्षा ॲपवर तुम्ही पाहू शकता. जर काही शंका असेल तर मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.